अण्णा, दादांच्या अशा कोणत्या आठवणी आहेत जे आजही तुम्ही विसरू शकत नाही? महाराष्ट्रात पुनर्जन्म घेईन असं मला तरी वाटत नाही. चिरेमेरे लोक उभे राहिलेत 40-50, ते त्यांच्यामध्ये होईल. त्यामुळं वहिनीचा विजय हा 2 लाखापेक्षा जास्त मतांनी होईल एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. तर आजपर्यंत राज्यामधलं रेकॉर्ड तोडून वहिनी निवडून येतील हे आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. नमस्कार, मी संजना मोरे. स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. उंडरीच्या विकासाचा नवा चेहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खंबीर नगरसेवक निवृत्ती अण्णा बांधल आज आपल्यासोबत आहेत. अण्णा, स्वागत आहे तुमचं. अण्णा, उंडरीचं पाणी हा प्रमुख प्रश्न आहे, तर या परिसराला टँकरमुक्त करण्यासाठी तुमची 2 पावलं काय असतील? आमची उंडरीचं पाणी नाही तर अख्ख्या 41 प्रभागाचं पाणी मुक्त करण्याकरता, टँकर मुक्त करण्याकरता आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये आता विविध कामाला सुरुवात केलेली आहे. आपल्या तिथं एक 700 मीटर लाईन दोराबजीच्या टाक्यांना जोडायची राहिलेली आहे. ती 700 मीटर लाईन जर झाली तर आपल्याला पाण्याचा प्रश्न सुटत. आपण खऱ्या अर्थानं फुरसुंगी ते खडकवासला टॅनल चालू आहे आणि त्या टॅनलमधून 300 फुटी बोगदा खाली आहे. त्याच्यामधून खऱ्या अर्थाने ह्या प्रत्येक गावाच्या समोर आल्याच्यानंतर तिथं हुसाच काढला पाहिजे. त्या हुसाचं पाणी धरणाला दिलं पाहिजे. तिथं फिल्टर करून ह्या पूर्ण गावांना, ह्या परिसराला पाणी आलं पाहिजे. रामटेकडीचं पाणी दोराबजीच्या तिथं आता वाढून घेतो आहे, तिथे लाईन राहिलेली आहे. त्या लाईनीचं सुद्धा काम येणाऱ्या वर्षभरामध्ये पूर्ण होईल. आपले पुणे महानगरपालिकेचे कमिशनर साहेब यांनी पाणी मुक्त करण्याकरता, टँकर मुक्त करण्याकरता त्यांनी पावलं उचललेली आहेत. अतिशय पुणे महानगरपालिकेचे आपले कमिशनर कामाकरता सक्षम आहेत. प्रभाग 41 करता त्यांनी असा मोठा निधी मुख्य खात्यातून ह्या प्रभागाला दिलेला आहे आणि त्याच्यामुळं एक 6 महिन्याच्या आत टँकरमुक्त हा प्रभाग करायचा आम्ही सगळ्यांनीच चंग बांधलेला आहे आणि त्या पद्धतीने आमची हालचाल चालू आहे. आत्ताच आम्ही उंडरीमध्ये एक पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावाचं पाणी वडाच्यावाडीकडं आणि वडाच्यावाडीला एक पाझर तलाव आहे, त्याच्या खोली रुंद करता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई वहिनी यांनी खऱ्या अर्थानं 8 कोटीचा फंड ह्या परिसराला मला पाण्याकरता दिलेला आहे. पाणी असेल, धरणाची खोली असेल, रस्ता असेल. त्यामुळं मी खरं राज्याच्या आपल्या पुण्याच्या पालकमंत्री, राज्याच्या उपमुख्यमंत्री वहिनींचं बी खऱ्या अर्थानं स्वागत करतो की त्यांनीसुद्धा दादाच्या पावलावर पाऊल टाकून खऱ्या अर्थाने जनतेला न्याय देण्याकरता त्यांनी 4थ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली आणि त्यामुळं ते कुठेही न थांबता त्यांचं दौडदौड चालू आहे. आत्ता येणाऱ्या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थाने आज शेवटचा दिवस आहे आणि नागरिकांना मी आवाहन करू शकतो, उमेदवारांना, की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बारामतीमध्ये कुणीही उभं राहिलं तरी त्यांना निवडून येण्याचा काय कुठेही आसरा नाही आहे. त्यामुळं त्या उमेदवारांनी आपल्या एका राज्याच्या सक्षम महिला उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकरता आपण आपलं फॉर्म खऱ्या अर्थानं प्रत्येक उमेदवारांनी माघारी घ्यायला पाहिजे. आपल्या राष्ट्रीय काँग्रेस यांचा बी फॉर्म आलेला आहे, पण त्यांच्याशी साहेबाचं बोलणं चालू आहे, रोहित पवारांचं बोलणं चालू आहे. आज ताई बिनविरोध होण्याकरता आम्ही सर्व लोक दादांक बघून त्यांना बिनविरोध करावा आणि आपल्या राज्यामध्ये ही परंपरा आलेली आहे की अशी काही दुःखद घटना घडली तर आपण त्या ठिकाणी इलेक्शन बिनविरोध करतो आणि तेही इलेक्शन खऱ्या अर्थानं बिनविरोध करण्याकरता सगळ्या लोकांची मागणी आहे आणि त्यातूनही बिनविरोध नाही झाली तर आजपर्यंत राज्यामधलं रेकॉर्ड तोडून वहिनी निवडून येतील हे आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे आणि त्याच्याकरता आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी सक्षमपणे त्या प्रभागामध्ये, त्या वार्डामध्ये, बारामती मतदारसंघामध्ये काम करणार आहोत. खऱ्या अर्थानं राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे अर्थमंत्री अचानक दादा आमच्यातून निघून गेले. ते फार मोठी हानी आहे आमची आणि ती हानी कधीही भरून निघणार नाही. पण तरीसुद्धा दादाच्या जाण्यानं वहिनी कुठेही खचून न जाता वहिनींनी शपथ घेतली. राज्यामध्ये विविध ठिकाणी ते काम करतात
आणि सक्षमपणे काम करतात. वहिनींचा जन्मच राजकारणाच्या घरामध्ये झालेला असल्यामुळं वहिनींना राजकारण हे लहानपणापासून त्यांच्या अंगात असल्यामुळं ते सगळं एवढं दुःख टाळून सुद्धा ते आपल्या परिसरामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी वहिनी फिरत असतात आणि त्यांच्या कामाची गोडधोड चालू आहे. मी दादा जाण्यानं जे राज्याची देशाची नुकसान झाली हे काही केलं तरी आपलं भरून येणार नाही. आमची वैयक्तिक माझी स्वतःची तर एवढी हानी झाली की दादा असा माणूस होता की कुठलाही माणूस दादाला भेटला तर दादा त्या माणसाचं काम होणार नाही असं कधी होत नव्हतं. जे काम होणार आहे ते होणार म्हणून तिथंच सांगायचे, जे नाही होणार आहे त्याच ठिकाणी ते सांगायचे. असा एवढा मोठा राज्याचा आपला नेता गेला. हा नेता असा परत घडायला आपल्याला 25-30 वर्षे जातील. तोपर्यंत तो नेता तसा इतक्या संक्षेपणाचा नेता आपल्याकडे तयार होणार नाही. दादाच्या जाण्यानं फार मोठं दुःख आहे प्रभागामध्ये. आज दादाने मला सांगितलं होतं आपण खडकवासल्याचं पाणी फुरसुंगीपर्यंत आणू आणि तुम्हाला काय फंड लागन ह्या गावांना आपण आणा तो सगळा फंड देऊ. पण दादा अचानक गेल्यामुळं आमचं 25 तारखेला दादा सगळं बोलणं झालं आणि दादा 28 तारखेला सकाळी गेले. ती बातमी कळताना आमच्या हृदयाचा ठोका हल्ला की आम्हाला वाटलं ह्याच्यातून दादा कुठंतरी वाचतील, पण ते तसं घडलं नाही. दादाच्या जाण्यानं राज्याला, देशाला फार पोकळी निर्माण झालेली आहे. दादाचा प्रशासनावर फार दबदबा होता. दादा आले म्हणलं तर त्या दिवशी सगळे अधिकारी असायचे, पदाधिकारी असायचे, सगळे लोक असायचे. त्या ठिकाणी त्या कामाचा तिथल्या तिथं सुपडा व्हायचा. ती परिस्थिती आता थोडी कमी झाली. वहिनींना काही काळ आपल्याला 4-6 महिने द्यावं लागेल. वहिनी सुद्धा दादांच्या पावलावर पाऊल टाकून, वहिनी असत्यान, जय असतेन, पार्क पवार असन, ह्या सगळ्यांनी दादाकरता स्वतःला वाहून घेतलं. दादा होते तोपर्यंत त्यांच्यावर कुठली जबाबदारी नव्हती, पण दादा नसताना दादाची बाजू त्यांना सगळे रेटून न्यायची. त्यांनी तशा पद्धतीने आता कामकाज चालवलेलं आहे. अण्णा, दादांच्या अशा कोणत्या आठवणी आहेत जे आजही तुम्ही विसरू शकत नाहीत? दादांच्या आठवणी अशा लय हो, लय आहेत, खूप आहेत. दादांच्या आठवणी, दादा आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हाफिसपर्यंत आला. दादाने इथं येऊन बसले. दादाने मला माझ्या कुटुंबावरती दादाने सगळा विचार केला. दादा मला म्हणले, दादाला कोणीतरी सांगितलं की अण्णा ह्या प्रभागामध्ये उभं राहण्यात की अण्णाची ताकद नाही, अण्णा पुणे महानगरपालिकेला कामाला होते आणि त्याच्यामुळं दादा अण्णाला तिकीट न देता कोणाला तरी दुसऱ्याला दिलं पाहिजे, अण्णाच्या सुनाला द्या, अण्णाच्या मुलाला द्या. पण मी तिकीटाच्या वेळेला दादाला सांगितलं. दादाने ते माझं ऐकलं, मला तिकीट दिलं. दादाला असं वाटत होतं अण्णा एवढ्या मोठ्या बलांड्या माणसाबरोबर उभा राहिला आहे, अण्णा कसं निवडून येईन. दादाचं मी पाहतो की गेले 4 वर्ष 5 वर्षापूर्वी मी त्यांना म्हणलं, दादा मला नियोजन मंडळावर घ्या. दादानी एकही मिनिट न दवडता माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला नियोजन मंडळावरती दादांनी घेतलं होतं. दादानी मी सरपंच असताना माझ्या प्रत्येकाला, माझ्या जेव्हा लिव्हरचं ऑपरेशन झालं, दादानी स्वतः डॉक्टरांना 2 बाऱ्या व्हिडिओ कॉल केला. डॉक्टरांना सांगितलं अण्णाची काळजी घ्या आणि मलाही दादानी कॉल केला. दादा तळातल्या माणसापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत आम्ही पाहिलं. करोनाच्या काळामध्ये काही लोकांना खूप काय असा बिलं आली. दादानी तिथल्या तिथं त्या लोकांना सांगितलं की डॉक्टरचा नंबर द्या आणि दादा त्या डॉक्टरला सांगून ते बिलं माफ करत होता. दादासारखा माणूस आपल्या महाराष्ट्रात पुनर्जन्म घेईन असं मला तरी वाटत नाही. अण्णा, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा वहिनींना जिंकवण्यासाठी आता तुमची काय तयारी आहे? आमची सगळ्याची तयारी आहे. बारामतीत वहिनी फार मोठ्या फरकाने निवडून येणार आहे. एकही माणसाचं तिथं डिपॉझिट राहणार नाही. दादाच 1,65,000 निवडून आलते तर मग वहिनी किती मताने निवडून येतील त्याचा तुम्ही विचार करा. जे मतदान होईल त्यातलं 80% मतं वहिनींना होणार आणि राहिलेली 20%
हे जे कोणी चिरेमेरे लोक उभे राहिले आहेत 40-50 ते त्यांच्यामध्ये होईल. त्यामुळं वहिनीचा विजय हा 2 लाखापेक्षा जास्त मतांनी होईल एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्ही बी आता उद्या बसून समजा ते इथं इलेक्शन लागली तर 10-12 दिवसाचा मुक्काम बारामती परिसरातच आम्ही करणार आहे आणि त्या परिसरात मुक्काम करून दादाच्या आठवणीकरता वहिनींकरता आम्ही रात्रंदिवस प्रचार करून त्या परिसराला थांबून वहिनी विक्रमी मतांनी येतील एवढी 100% मला खात्री आहे. वहिनींनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेतली आहे आता, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? वहिनींनी खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतली की आपल्या राज्याच्या लोकांचा दादावरती विश्वास आहे. दादाने एवढा मोठा पक्ष वाढवला, दादाने लोकांकरता सगळं काय केलं, म्हणून वहिनींनी एवढं तीव्र दुःख असताना आपल्या मुलांना घेऊन मुंबईला जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे फक्त महाराष्ट्रातल्या जनतेकरता त्यांनी ते केलं. त्यांना राजकारण पाहिजे असं काही नव्हतं, पण दादाकरता त्यांना सगळं दुःख बाजूला सारून त्यांनी शपथ घेऊन तुम्ही पाहताय आता वहिनी सगळ्या महाराष्ट्रभर फिरतात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरून वहिनी प्रत्येकाचं संघटना बांधायचं काम करतात. लोक वहिनी पाठीमागं आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये वहिनीच्या हाताने त्यांच्या मुलाच्या हाताने मोठं काहीतरी काम होईल आणि दादाची आठवण म्हणून ते सुद्धा रात्रंदिवस राबतात आणि आम्ही सगळे पक्षाचे लोक त्याच्याकरता वहिनीबरोबर आम्ही रात्रंदिवस राबायची आमची तयारी आहे. परवा आम्ही फॉर्म भरायला गेलो होतो, त्या ठिकाणी मी रात्री 8 वाजेपर्यंत बारामतीत वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरत होतो. आमचे बी काही ठिकाणी लोक आहेत, आमची बी एक बांधल वस्ती मोरगावमध्ये तिथेही गेलो होतो. सगळ्या ठिकाणी आम्ही फिरतोय आणि आजचा दिवस गेल्याच्यानंतर काय आज संध्याकाळीपर्यंत होतं आहे, 3 वाजेपर्यंत फॉर्म माघारी घ्यायची मुदत आहे. फॉर्म किती लोकांचे माघारी येतात, किती लोकांचे राहतात. आम्ही उद्यापासून त्याच कामाला इलेक्शन होतपर्यंत बारामतीमध्ये फिरणार आहे, बारामती परिसरात फिरणार आहे, बारामती तालुक्यात फिरणार आहे आणि या इलेक्शनचा विजय घेऊनच आम्ही खाली येणार आहे. धन्यवाद अण्णा, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. अशाच काही महत्त्वाच्या मुलाखती आणि ताज्या बातम्या ऐकण्यासाठी पाहत रहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.